नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर बरेच दिवस झाले तुम्हाला आपलं गार्डन दाखवलंच नव्हतं, तर आता गार्डन पण दाखवते। आणि आता मी आज दुपारी व्हिडिओ स्टार्ट केलाय। तर दुपारी मला वाटतं 2:30-3 वाजले असतील का? तर दुपारी 2:30-3 वाजलेत आता दुपारी व्हिडिओ स्टार्ट केलाय। तर ऊन पडलंय आज, म्हणजे 2-3 दिवस पाऊस झाला चांगला, इतकं पाऊस झाला ना काल तर उघडलंय, आज ऊन पडलंय। तर उद्या कपडे धुवायला काढीन मी आता। तर असं पावसाचं वातावरण होतं ना 2-3 दिवसापासून, त्यामुळे मी कपडे धुतलेच नाही अजून, घर आवरलंय पण कपडे राहिलेत। तर कसं आहे ना, पावसाच्या वातावरणामध्ये कपडे धुतले ना तर वाळे नाही ना, मग त्यांचा आंबट वास येतो, त्यामुळे मी ठेवले ते कपडे आता। तर उद्या बघ ना आता धुवून काढन त्यांना। तर आता झाडं बघूया आपण काय काय झालंय, झाडांचं कसे कसे झालेत झाडं। तर गांडूळ खत घातल्यापासून झाडं खूप भारी झालेत, मस्त वाटतात एकदम, झाडं एकदम टवकारलेत असे आणि फुटलेत पण छान, वेल पण छान झालेत आता। तर टोमॅटो आलेत, वांग्याला वांगे आलेत, काकडीच्या वेलाला काकडे आल्यात, तर असं भरपूर छान झालेत। चला मी तुम्हाला दाखवते आता। तर बघा आपल्या वांग्यांना वांगे आलेत, केवढं वांगे झाले बघा, ते किती छान झाले। तर बाकीचे हे बघा वांग्याला फुलं आलेत, जेव्हा किती फुलं आलेत, पण एकच वांग एवढं झाले, आता मी काढून घेते नाही तर मग ते निबार होऊन जाईल। हे बघा किती छान झाले वांग, अजून एक तिकडं, हे बघा किती छान सारखीच इथे। तर बघा आता याला सुद्धा वांग आलंय मस्त, बाकीचे म्हणजे हे बघा फुलं पण आले चांगले आणि फुटलंय छान। तर याला एक वांग आहे, हे बघा मस्त वांगे येतं आणि खाली पण छान फांदे फुटलेत, हे बघा मस्त झालेत वांग्याची झाडं पण। 2 वांगे निघलेत 2 झाडाला। आता याच्यामध्ये एखादा बटाटा टाकलं ना, छान थोडीशी भाजी होईल। हे बघा किती मस्त निघलेत, आताशी सुरुवात झाली याची, पहिला तोडा आहे हा, हे बघा। आणि हे बघा आपले टोमॅटो, किती टोमॅटो आलेत याला, छोटाले मोठाले मस्त टोमॅटो त्यानंतर हे बघा इथं टोमॅटो, हे वैशाली टोमॅटो येतं, हे बघा मस्त आहेत। आणि हे चेरी टोमॅटो, असं गोल गोल असं नसतं का ते गावरान टोमॅटो, तर ते आलेत, हे बघा गोल गोल टोमॅटो, गावरान टोमॅटो आहेत हे गावरान आहेत। आणि हे आपले वैशाली टोमॅटो आहेत, आणि हे पण मला वाटतं गावरान टोमॅटो आहे। जे बी टाकलं होतं ना मी उगायला, ते टोमॅटो लावलेत ना, ते गावरान टोमॅटो आहेत। आणि जे रोप विकत आणले होते ना नर्सरी मधून, ते वैशाली आहेत। तर इथं पहा किती छान ही पालकची भाजी झाली। तर याच्या 2-3च ठोमेत पालकचे, पण मस्त झाली ती पण। आता टोमॅटोला थोडस काहीतरी सपोर्ट द्यावा लागेल, याला पण आणि याला पण असं थोडस झुकल्यासारखं झालंय, सपोर्ट दिला ना ते सरळ चालतं। आता आपला हा कोबीचा गड्डा पहा, हे पण छान झालाय, मस्त झालाय। तर हे काय कोबीचा गड्डा आहे ना, 2 एका याच्यात होते, त्याच्यातून मी इकडे एक काढलाय, तो छान झाला। 2 एका याच्यात होते ना, तर ते असं छोटे छोटेच राहिले होते, त्यामुळे मी याच्यातले एक गड्डा तिकडे लावलाय, तो पण छान झालाय। आणि आता हा पण छान झालाय। तर एका म्हणजे गमल्यात आहे ना एकच गड्डा छान येतो, आणि हा पण छान झालाय, किती छान गड्डा झालाय बघा, मस्त निबार झालाय आता। तर खूप ताईंना हा नागवेलीचा वेल आवडतो, तर इतके पानं आहेत ना त्याला, आता नवरात्रामध्ये ना त्याचे भरपूर सगळे पानं काढन मी आणि सगळ्यांना देऊन टाकन। तर बायका इकडे फिरायला येतात ना, तर त्यांना सगळ्यांना सांगन मी घेऊन जा म्हणून, आणि ते सगळं पानं देऊन टाकन, म्हणजे वेलाची सुद्धा थोडी कटिंग झाल्या जाईल, नाही तर ते इतकं एवढं पानाचं काय करायचं, किती पान येते वरपर्यंत पोहोचलाय तो। आणि हा मधुमालतीचा वेल आहे ना खालीहून आलाय, तर हा पण वरती चाललाय, हे बघा मस्त, याला पण आता कळ्या आल्यात, हा पण छान झालाय। आणि आपले कण्हेराचे झाड पण छान झालेत। तर गांडूळ खत घातलंय ना तेव्हापासून आपले झाड खूप भारी झालेत, वांग्याचे झाड, कण्हेराचे झाड, हे पहा। त्यानंतर हे आपलं काय म्हणतात त्याला, कृष्ण कमळाचं झाड, तर कळ्या आल्यात याला, फुलं येतात आता, हे पहा इथपर्यंत वरती गेलाय, याच्यातच गणेश वेल पण वरती गेलाय। आणि हे पहा काकडीचा वेल, तर याला काकड्या पण येतात आता, तर बऱ्याच ठिकाणी काकडीचे वेल लावलेत ना, तर काकडे यायला लागलेत, हे पहा फुलं आलेत। तर हे पहा तुळशीचे झाड, तर आपोआप आलेले, बी पडलं होतं आपोआप आल्यात तुळशी, तर ते पण एकदम मस्त अशा डफळल्यात, मस्त असे डेरेदार झाल्यात। आणि फौजी साहेबांनी ज्या कटिंग केल्या होत्या ना, तर हे पण मस्त फुटलेत आता। आणि गांडूळ खत घातले त्याला, आणि त्यातल्या त्यात काय झालंय, पाऊस पडलाय ना, तर पावसाचं पाणी पण भेटलंय त्यांना, तर त्याच्यामुळे एकदम मस्त झाले ते पहा।
आणि हे पहा बेलाचं झाड. तर एक ताई बोलल्या होत्या की ताई बेलाचं झाड लाव. तर हे पहा ताई बेलाचं झाड लावलेलं आहे मी. हे पहा 3 पानाचं पान. तर बेलाचं झाड पण मस्त फुटलंय आता. तर खाली जागाच नाही लावण्यासाठी, त्यामुळे मी याच्यात लावलेलं चांगलं असतं ना, त्यामुळे मी लावलंय. आणि हे पहा आपली लिंबुणीचं झाड. लिंबुणी पण छान झाली. आणि त्याच्या शेजारी म्हणजे काकडीचा वेल लावलेला आहे. तर हे पहा काकडीचं किती मोठाले पानं झालेत. तर काकडीचा वेल पण मस्त झालाय. काकडी आली होती कुठंतरी इथं. हे पहा इकडून काकडी आहे. तर हे पहा इथं काकडी आली. आणि हे पहा काकडीला इथं पण काकडी आली एक. आणि इथं फुल पण आलंय हे बघा. तर काकडीचा वेल पण आता वरती चाललाय चांगला. आणि आपला हे बघा गवतीच्या अगदी म्हणजे छोटंसं रोप लावलं होतं, पण ते इतकं भारी रोपलंय ना, खूप मस्त झालंय. गवतीच्या छान झालाय. त्यानंतर गांडूळ खत घातल्यानंतर असं कडीपत्ता सुद्धा मस्त फुटलाय. हे पहा किती छोटा होता, आता त्याला नवीन पानं आलेत. हे पहा मंडळी आपलं गार्डन किती छान दिसायला लागलं. आता मस्त हिरवगार झालंय. आणि असं छान म्हणजे इथं आलं ना खूप मस्त फ्रेश वाटतं. तर छान झालंय आता इथलं पण. आता पलीकडलं दाखवते मी तुम्हाला. तर हे पहा पहिलं फुल आलं ना त्या दिवशी, तर तुम्हाला मी दाखवलं होतं. आता हे म्हणजे याच्या पाकळ्या गळते ना आता, तर हे थोडंसं वाळाय घालन मी. आणि याचं सुद्धा रोप पडलंच, तर याचं सुद्धा रोप तयार होईल. तर हे पहा हात लावलं ते लगेच निघायला लागले. तर याला मी आता वाळायला ठेवते आणि याचं रोप तयार करते. तर हे पहा हे पहिलं फुल आलं होतं आणि त्याच्यानंतर हे दुसरं पण फुल आलंय. हे बघा मस्त. तर याला ना आता कळे येतच राहतील. छान रोपलंय ते. तर मंडळी हे बघा गोकर्णाचा वेल याच्यावरती चाललाय ह्या कमानीवरती. आता दोडक्याचा वेल, कारल्याचा वेल आणि काकडीचा वेल हे एकत्र चालले 2 कुंड्यांच्या मध्ये आहेत. तर ह्या काकडीला पण काकड्या आल्यात मस्त. हे बघा किती काकड्या आहेत याला. काकडीच्या छोट्या वेलाला काकड्या येतात मला तर माहितीच नव्हतं, पण हे बघा किती 1 2 3 4 काकड्या ह्या वेलाला. तर काकडीला काकड्या यायला लागल्यात. हे 2 वेल एकत्र गेलेत. कारल्याचं आहे आणि दोडक्याचा घोसाळ्याचा वेल आहे. तर तिथपर्यंत गेलेत. हे मस्त झालेत म्हणजे गांडूळ खत दिल्यानंतर ते चांगले त्यांनी जोर पकडलाय. तर हे पायी तर वरती इथं पण गेलंय. आणि याला कारले यायला लागले. हे बघा छोटूस कारलं. तर तिकडं पण कारले धरलेत त्यांनी. कारल्याच्या वेळेला कारले यायला लागलेत. आणि दुधी भोपळ्याचा वेल तर पहा. दुधी भोपळा आणि घोसाळ्याचा वेल आहे. याच्यात घोसाळ्याचा वेल आहे, याच्यात दुधी भोपळ्याचा आहे. तर दुधी भोपळा सुद्धा आता वरती चाललाय मस्त. आणि घोसाळ्याचा वेल पण वरती चाललाय. त्यानंतर आपली मधुकामिनीचा एकदम अशी मस्त डफरली ना, छान झाली एकदम गुब्बारेदार झाली. हे पहा मधुकामिनीला छान फुलं यायला लागलेत. तर ही पण छान झाली. आणि आपल्या याच्यात बघा कृष्णकमळाचा वेल. तर कृष्णकमळाचा वेल तिथपर्यंत पोहोचलाय आता. हे पहा मस्त फुटलं. याच्यामध्ये पण एक काकडी लावलेली आहे. तर फौजी साहेबांनी कुठं पण अशा बिया खोचून दिल्या होत्या काकडीच्या. तर त्याच्यामध्येच मिक्स जाणार आहे आता ही कृष्णकमळामध्ये. आणि पॅशन फ्रूटचं आपण झाड लावलं होतं ना, तर पॅशन फ्रूटचं झाड पण किती छान झालंय बघा. हे पण मस्त फुटलंय. मला वाटलं होतं नाही फुटायचं, पण ते फुटलं. आणि आधीचं जे मागवलं होतं ना आपण ऑनलाईन, तर ते जळून गेलं. हे ऑनलाईनचंच आहे, पण हे फुटले. हे बघा पानं फुटलेत याला आता. तर हे पण इथं ठेवले वरती, म्हणजे इथून कसं वेल याच्यावरती जाईल. आणि आपला बघा हात सोनचाफा. तर सोनचाफा पण मस्त फुटलाय बरं का, छान झालाय. आणि इथून खाली पण आता फुटायला लागलाय. हे बघा इथून छोटस फुटलंय. आता इथून पण याला एक फांदी फुटन छोटीशी बघा इथून. तर ही पण वरती जाईल मस्त. दुसरं वेगळं काहीतरी चिंडी गुलाबी त्याला मस्त फुलं यायला लागले. त्यानंतर पुदिना, वांग, म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं मी असं लावून दिले, पण छान यायला लागले ते. कांदे, त्यानंतर पालक, मिरच्या. आणि हे आपले इथं पण 2 वांगे येतं. तर हे एकदम गावरान आहे. त्याला खूप काटे तुम्ही बघू शकता. इतके काटे आहेत ना त्याला. ते पलीकडले त्याला नाही एवढे काटे, पण याला लय काटे आहेत. आणि हे हे गलंड्याचं झाड, म्हणजे गलंड्याची रोपं लावली तुम्ही याच्यामध्ये. तर हे पण मस्त आलेत. आता इथं मला वाटतं फुलधरण हे बघा. तर याला पण फुलं यायला लागले ना, खूप फुलं येतात. आणि हे बघा आपली कोथिंबीर. तर पाठीमागच्या वेळेस ना खूप अशी दाट झाली होती कोथिंबीर ना. तर ह्या वेळेस थोडीशी म्हणजे अशी विरळच टाकली. म्हणजे कसं होतं आपल्याला खुडून पण घेता येते. तर एका ताईची कमेंट होती की कोथिंबीर तुम्ही खुडून घेत जा, म्हणजे बरेच दिवस जाते ती आणि खुडली किती छान फुटती. त्यामुळे थोडंसं म्हणजे विरळच टाकली आता पातळ. तर तिला पण आता ती एक पानं आली मस्त झाली ती पण. तर हे वेल हा
तर एका ताई तिकडे ठेवलेली होती ही कुंडी वेलाची, पण एका ताईची कमेंट आली की ही वेलाची कुंडी आहे ना तुम्ही याच्यावरती ठेवा, कशावरती अशी भिंतीवर, म्हणजे छान वाटत. तर आम्ही ठेवली ना ती खूप भारी वाटते, एकदम सगळं म्हणजे खाली लोंबलंय, ते त्याला स्पेस भेटला खाली लोंबायला, आणि ती एकदम छान झाली. ते बघा किती छान झालंय, वेगळं असं एकदम लादीसारखं गच्च भरून गेलंय ते, तर ते पण छान झाले. तर मंडळी हे पा इथले पण झाडं मस्त झालेत आता. तर चिनी गुलाबाला किती फुलं यायला लागली तुम्ही बघू शकता, एकदम असं मस्त गालीच्या व्हायला लागलाय, आणि खूप आता वेगवेगळ्या प्रकारचे फुलं यायला लागले चिनी गुलाबाला पण. तर हे पहा फौजी साहेबांचं काहीतरी काम चालू आहे, असं वरती आले ना ते झाडांच्या मधलं गवत तरी काढते, नाहीतर काहीतरी करते, त्यांचं असं काम चालू राहतं झाडांच्या मध्ये. तर त्यांना असं झाडांच्या रोज चक्कर मारल्याशिवाय करमत नाही. मी तरी एका दिवशी येत नाही वरती असं काम असल्यावर जास्त, पण त्यांना सकाळ संध्याकाळ चक्कर मारावंच लागती. जर बाय चान्स कुठं ड्युटीला गेले ना बाहेर तर त्यांचा खाडा होतो, नाहीतर मग ते असं झाडांच्यातच राहतात. आता आज मला आहे ना मंदिर आवरायला काढायचं होतं, म्हणजे डीप क्लिनिंग करायची होती मंदिराची, आपल्या नवरात्रीसाठी मंदिर तयार करायचं होतं. तर सकाळी मग त्यामुळे मी कोरडीच पूजा केली होती, आणि सकाळ सकाळ देव असे आवरायला काढले, उजळायला काढले ना खूप वेळ लागतो, आणि घरातले खूप काम असतात सकाळ सकाळ, तर उरकत नाही. त्यामुळं म्हणलं 12च्या नंतर दुपारी देव म्हणजे मंदिर आवरायला काढन. तर दुपारी 3 वाजत आलेत पार, तर मी काढलं मंदिर आवरायला. मग तर देव मी उजळायला काढते आता. तर मला आहे ना बऱ्याचशा ताईने सांगितलं की गोदा जल म्हणून मिळतं केंद्रामध्ये, किंवा कुठेही मिळतं, पण आमच्या इथं केंद्रात मी पाहिलं, त्यानंतर नगरला सुद्धा केंद्रामध्ये पाहिलं, सावेडीला मोठं केंद्र आहे तिथं पण, तर गोदा जल आमच्या इकडे मिळतच नाही. त्यामुळं फौजी साहेब म्हणले की मी आता दुसरंच घेऊन येतो तुला, म्हणजे देव उजळण्यासाठी, कारण पितांबरीने काय होतं त्याच्यामध्ये थोडंफार का होईना केमिकल असतंच, त्यामुळं म्हटलं देवांसाठी नको. आणि बऱ्याचशा ताई बोलतात की पितांबरी वापरत नको जाऊ, आणि दह्यानी काही ताई बोलतात की दह्यानी चिंचेनी त्यांनी देव उजळत जा, पण ताई नकोच आहे ना, दह्यानी चिंचेने त्यांनी ना देव असे म्हणावाशे चमकत नाही, आणि देव चमकले नाही की मला असं खूप असं चुरचूर लागती, आणि असं वाटतं की मी देवपूजाच केली नाही. त्यामुळं मला असं देव एकदम चमकलेले पाहिजे असतात. त्यामुळं फौजी साहेब म्हणले मी तुला घेऊन येतो. तर फौजी साहेबांनी एक लिक्विड आणले, ते पण मी तुम्हाला दाखवते आता. तर मंदिरामधले सगळे देव मी उजळण्यासाठी खाली काढले ताटामध्ये, आणि पुसून घेतलं मंदिर सगळं. आणि बाळकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मी मोरपंख आणले होते, ते लावत होते. तर माझ्या भावाने बघा चहा केलाय, आणि मला हाताला धरून त्यांनी थोडंसं बसवलं. म्हटलं दिवसभर काही ना काही करत राहते, काम करत बसती, थोडंसं निवांत बस, चहा घे आणि पुन्हा कामाला लाग. तर तो सुद्धा मला मदत करत होता. तर बघा आता हे मोरपंख मी जन्माष्टमीला आणले होते, आणि हे मंदिर मला आवरायला काढायचंच होतं, त्यामुळे मी तात्पुरते कपाटामध्ये ठेवून दिले होते. तर बऱ्याचशा ताई बोलल्या की मोरपंख हे वरतीच ठेव, तर वरती ठेवणार होते मी, पण हे मंदिर आवरायला काढायचं होतं, त्यामुळे मी कपाटात ठेवून दिलेले होते. आता मंदिर मी एकदम मस्त स्वच्छ पुसून पासून घेतलंय, क्लिनिंग झाली मंदिराची, आणि मोरपंख असे मस्त मंदिरामध्ये लावून दिलेत. तर मी असं म्हणजे ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, आपल्या पौराणिक मान्यतेप्रमाणे मोरपंखाला भगवान श्रीकृष्णांचा अंश मानलं जातं. त्यामुळे आपल्या पूजा घरात आहे ना मोरपंख हे असलेच पाहिजे. आणि असंही म्हणतात की आपल्या हॉलमध्ये, पूजा घरामध्ये मोरपंख लावल्याने आपल्या घराला कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही, नजर लागत नाही. आणि असंही म्हणतात की मोरपंख लावल्याने राहूचा जो प्रभाव आहे ना आपल्या घरावरती, घरातल्या लोकांच्या वरती, तर तो सुद्धा कायमचा निघून जातो. आपले मुलं अभ्यास करत नाही, किंवा त्यांचं लक्ष अभ्यासामध्ये लागत नाही, एकाग्र म्हणजे मनाने ते अभ्यास करत नाही, तर हे सगळं राहूच्या प्रभावामुळे होत असतं. त्यामुळे आपण मुलांच्या रूममध्ये सुद्धा मोरपंख लावायचे. त्यांच्या पुस्तकामध्ये मोरपंख ठेवा, तुम्ही त्यांच्या रूममध्ये लावा, जिथं ते अभ्यास करतात तिथं ठेवा. म्हणजे काय होतं, तिथून लगेच राहूचा प्रभाव निघून जातो, आणि आपले मुलं अभ्यास करायला लागतात. एवढंच नाही तर वास्तुशास्त्रातही मोरपंख अत्यंत शुभ फळ देणारे असं सांगितलं जातं. मोरपंखामुळे आपल्या घराची आर्थिक परिस्थिती मजबूत होते, प्रगतीचे मार्ग मोकळे होतात,
आणि घरात मोरपंख ठेवल्याने आपल्या घरामध्ये देवता आणि नवग्रहांचा वास राहतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा येत असते ना बाहेरून, तर ती बाहेरच निघून जाते आणि सकारात्मकतेचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढतो. त्यामुळे आपल्या हॉलमध्ये, घरामध्ये, मंदिरामध्ये, मुलांच्या स्टडी रूममध्ये मोरपंख खरंच नक्की लावा तुम्ही पण. तर हे बघा मंदिरामध्ये पण मी लावलेत, खूप छान दिसतेत. आता मंदिर एकदम मस्त क्लीन करून झालंय, मोरपंख मी लावून दिलेत मंदिरामध्ये, एकदम मस्त केलं मंदिर. आता फक्त देवांची मांडणी करायची मला, पण त्याआधी आता देव उजळायचेत. तर हे बघा गोदाजल मिळालं नाही मला कुठंच, कोणत्याच केंद्रामध्ये मिळालं नाही, नगरमध्ये मिळालं नाही, खूप ठिकाणी पाहिलं फौजी साहेबांनी. त्यानंतर मग त्यांनी पूजेच्या साहित्याच्या दुकानातून हे पाहे असं लिक्विड आणले, स्प्रे आणले, असं मारायचं देवाच्या विग्रहांच्या वरती आणि 1 मिनिटभर फक्त असं ठेवायचं, थोडंसं असं पुसायचं किंवा असं थोडंसं चोळून काढायचं आणि पाण्याने असं आंघोळ घालायची देवांना, म्हणजे ते एकदम चकाचक होतात असं म्हणलं ते फौजी साहेब. मी तसं केलं तर देव खरंच खूप मस्त चमकले. तर असं देव चमकल्याशिवाय मला आहे ना असं खूप म्हणजे करमतच नाही, चुरचूर लागते सारखे, असं वाटतं देवांना आम्ही आंघोळच घातली नाही, देव पारुशीचे आहेत असं वाटतं. तर त्या लिक्विडनी ना थोडंसं असं मारून ठेवलं ना मी 1 मिनिटभर फक्त, देवांचा विग्रह माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही बघू शकता, तर एकदम चकाचक निघली. तर सगळे देव मी उजळून मस्त कोरडे करून फॅन खाली ठेवले थोडा वेळ आणि आता देवांची मांडणी करून घेते. तर माता लक्ष्मीचा हा फोटो आहे ना मला असा गिफ्ट आलेला आहे, तर मला ती खूप आवडती आणि बसलेले याचे ते ना कमळामध्ये बसलेली माता लक्ष्मी, तर ती मला खूप शुभ आहे, त्यामुळं मी ती फोटो आहे ना तिथं लावतच असते. तर ती मी तर ठेवलं आहे वरती माता लक्ष्मीचा फोटो आणि आता बाकीच्या देवांची मांडणी करते. तर देवांच्या खाली ना आपण लाल आणि पिवळा कपडा नेहमी टाकायचा. पिवळा कपडा खूप शुभ असतो, चांगला पण असतो आणि लाल पण चांगला असतो, त्यामुळं लाल पिवळ्याचं कलर कॉम्बिनेशन पण छान दिसतं. तर असं कलर कॉम्बिनेशन म्हणजे छान दिसते. तर हे कपडे ना मी मीटरवर असे कापून आणत असते आणि तेच देवांच्या खाली टाकते, म्हणजे ते आपल्याला धुवून पुन्हा वापरता पण येतात. आता 4-4:30 वाजत आले होते, म्हणजे आता जास्वंदीची जर फुलं मी आणले ना तर ते पूर्ण आता 1-1.5-2 तासात पूर्ण सुकून जातात, कारण संध्याकाळ झाली की ते असे मिटत आहेत, सुकून जातात. त्यामुळं जास्वंदीची फुलं वाहिलीच नाही मी. सकाळ देवांना वाहिली ना तर मग ते दिवसभर छान राहतात. तर आता संध्याकाळ होत आली होती त्याच्यामुळे मी अजिबात ते जास्वंदीचे फुलं आणलेच नाही. मुलाला फुलं आणायला पाठवले होते, गुलाबाचे आणि शेवंतीचे, तर तरी पण असं फुलं मला म्हणावाशी मिळालीच नाही. तर त्यांनी फुलं आणले थोडेसे आणि आता मी तेच देवांना वाहते. आणि मोगऱ्याची फुलं मी सकाळीच काढून ठेवले होते फ्रीजमध्ये, तर मोगऱ्याच्या फुलांचा मस्त गजरा केला आहे मी देवीच्या कलशासाठी, तुम्ही बघू शकता. तर गजरा पण मी घातला आहे कलशाला आणि अशी माझी एकदम साधी सिंपल म्हणजे डेकोरेशन केलं आहे थोडंसं अगदी. म्हणजे जी लाल माळ होती ना माझ्या मंदिराला लावलेली पहिली, तर ती लालऐवजी मी पिवळी लावली आता. तर लाल पिवळं मला खूप आवडतं, तर पिवळी माळ लावली आणि त्या माळी आहेत ना पहिल्या त्या धुवून मी मस्त मंदिराला लावून दिल्यात. पूजा झाली, पूजेची म्हणजे देवांची मांडणी झाली, पूजा झाली आणि आपलं कासव आहे ना क्रिस्टलचं आणि बाऊल आहे, तर त्याच्यामध्ये मी फुलं ठेवत असते असे, तर छान वाटतं. तर ते थोडं सजवून घेतलं मी. त्यानंतर इथला जो मोठा पाट आहे ना, तर मी पुढं म्हणजे आपलं नवरात्रीचं डेकोरेशन केलं आहे ना तिथं वापरलं आहे, ते ठेवलं आहे. त्यामुळं इथं मी असा लाल कपडा टाकला आहे खाली आणि छोटासा म्हणजे जे कडप्पा आहे ना ग्रॅनाईटचा, तर त्याच्यावरतीच गणपती बाप्पा असे काढून घेत असते मी. तर कालच्याच व्हिडिओला 1-2 ताईंच्या कमेंट होत्या, मावशींची कमेंट होती की तुझ्या ठिपक्यांची रांगोळी आम्हाला खूप आवडती, तर रांगोळी काढली ना तर तू ते पण दाखवत जा आम्हाला. तर इथून पुढे आता खूप सणावर आलेत ताई मावशीनं, तर रांगोळी काढली ना मी तुम्हाला नक्की दाखवत जाईन आता. तर देवांच्या समोर या कडापाईवरती मी रोज गणपती बाप्पा काढत असते ना अशी, तर माझी खूप प्रॅक्टिस झाली, ते एकदम झटपट मला गणपती बाप्पा काढता येतात. तर गणपती बाप्पा काढते मी आणि 2-3 असे फुलं काढते आणि देवी लक्ष्मीचे पाऊल बाहेर काढायचे मी पहिले उंबरठ्यामध्ये तुळशीजवळ, पण 1-2 ताईंनी सांगितल्यापासून मी मंदिराजवळ सुद्धा इथं काढते गणपती बाप्पांच्या बाजूला, तर छान वाटतं. आणि हे धूप लावायचं आहे ना मी अष्टविनायकला गेले होते ना अष्टविनायक दर्शनासाठी, तर तिथून मी लेण्यांद्रीमधून घेतलं होते, तर 100 रुपयालाच मिळालं होतं फक्त. तर त्याच्यामध्ये अशी धूप लावली ना इतकं भारी वाटतं ना, तर एकदम मस्त अशी संतत धूप अशी धूर चालतो मंदिराजवळ, एकदम मस्त वाटतं. आता 1-2 ताईंच्या 7-8 दिवस झाले तेव्हा कमेंट होत्या की ताई स्वामींना मुजरा कसा घालतात ते आम्हाला दाखवा एकदा. तर हे पहा, आता दोन्ही हाताचे 2-2 बोटं असे जुळायचे, त्यानंतर एक हात पाठीमागं घ्यायचा आणि उजव्या हाताने आपण स्वामींना त्रिवार वंदन करायचे, तर यालाच त्रिवार मुजरा म्हणतात. तर 3 वेळा असा मुजरा करायचा स्वामींच्या समोर आणि त्यानंतर कपाळ टेकवायचं, त्यानंतर 3 वेळा नाक घासायचं आणि त्यानंतर आपला दोन्ही गाल टेकवायचे, पुन्हा नाक घासायचं आणि असं करता करता आपल्याला बोलायचं आहे
श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी भक्त वत्सल भक्त अभिमानी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर स्वामींना असा मुजरा घालायचा आपण, आणि मुजरा घालताना काहीतरी शक्य असेल तर आसन घ्यायचं आणि मग मुजरा घालायचा। तर तुम्ही बघू शकता माझी अगदी साधी सोपी पूजा झालेली आहे। आज मंदिर सगळं साफ करून घेतले मी, डीप क्लिनिंग केली मंदिराची। आणि आता जो पाण्याचा आपण पेला भरून ठेवत असतो ना, तेवढा भरून ठेवायचं राहिलं आहे फक्त, तेवढा मी घासते पुसते, तेवढा राहिलं आहे साईडला घासायचा, तेवढा घासते आणि मग पाणी भरून ठेवते। तर आपली तुम्ही बघू शकता पूजा झालेली आहे। तर मंदिर मी साफ केलं सगळं, त्यानंतर एकदम सिंपल सजवलं आहे, जास्त झंकी पंकी नाही केलं, असं जास्त कलरफुल केलं की ते पण चांगलं नाही वाटत, त्यामुळं असं जास्त गजबज नाही केलं मी, सिंपलच सजवलं। अशा मंदिरामध्ये 2 माळी लावत असते साईडने, मी त्या लावल्या, मोरपंख लावले आणि मंदिराला पण मी माळी लावत असते बाहेरून, तर त्या पण लावल्या, झेंडूच्या माळी लावल्या 2-3। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता म्हणजे देवांची मी मांडणी केली, पूजा झाली। आणि त्यानंतर फौजीसाहेब बोलले की आपण थोडंसं बाहेरून फिरून येऊ, कारण संध्याकाळचं वातावरण छान वाटतं। तर फौजीसाहेबांनी मी बाहेर गेलो, 2 चक्रा मारून आलं, पण वारं इतकं सुटलं होतं ना, पावसाचं वातावरण व्हायला लागलं होतं, दिवसभर तर ऊन पडलं दुपारनंतर आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा वारं सुटलं होतं। तर रात्री खूप पाऊस झाला आहे बरं का। तर रात्री आम्ही बाहेरून आल्यानंतर खूप पाऊस चालू झाला, जोराचा खूप पाऊस झाला। त्यानंतर मग पाऊस चालू झालाच होता, तर माझा भाऊ काय बोलतो आपण भजे काढू, तर त्याला असं भजे करायला पण आवडतात आणि दुसऱ्याला खाऊ घालायला पण आवडतात। तर तो म्हणला आपण भजे करू जरा, त्याला भजे खूप छान काढता येतात। तर बऱ्याचशा ताईंना मी सांगितलेलं आहे पहिलंच की माझ्या भावाला खूप मस्त भजे काढता येतात। माझा भाऊ जसा म्हणला ना मी भजे काढतो, आता पावसाचं वातावरण झाले, पाऊस यायला लागलाय, तर फौजीसाहेब खूप खुश झाले। तर त्यांना असं थोडंसं पाऊस यायला लागला की ते लगेच म्हणायचे पकोडे कर, पण माझा भाऊ इथं माझ्याकडे आल्यापासून आहे ना मी करतच नाही, माझा भाऊच करत असतो मग। तर त्यांना पण असं पावसाच्या वातावरणामध्ये भजे खायला खूप आवडतं फौजीसाहेबांना। मग माझ्या भावाने काढले भजे आणि आम्ही सगळे मग भजे खात बसलो। तर 1-2 ताईंनी सांगितलं होतं सेंधव नमक म्हणजे मीठ वापरत जातो, तर त्यामुळे मी आता सेंधव मीठच वापरते। भजे तर बाहेर पाऊस पडत होता आणि आम्ही मस्त आतमध्ये भजे खात बसलो होतो। तर माझा भाऊ, मी, फौजीसाहेब आणि मोठा मुलगा, आम्ही चौघच होतो। छोटा मुलगा गेला होता क्लासला, तर तो उशिरा येतो ना 8 वाजता। तर माझा भाऊ काय बोलला, तो आला ना त्याला मी मस्त गरम गरम भजे काढून देईन। आम्ही मग असं गप्पा-टप्पा मारत भजे खाल्ले। तर बऱ्याचशा ताई बोलल्या की तू छोटे छोटे व्हिडिओ टाकीते आजकाल, मोठाले टाकत जा। तर ताईंनो कसं आहे ना, सणावाराचं हे नवरात्राचं आवरत होते आणि व्हिडिओ शूट करत बसले की कामच उरकत नाही, त्यामुळे मी छोटे छोटेच व्हिडिओ टाकायचे। आता इथून पुढे आपले मोठाले व्हिडिओ येत जातील। तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे। सर्वांना श्री स्वामी समर्थ।